चमत्कार हा विश्वासाचा पाया नसून विश्वास हा चमत्काराचा पाया आहे. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत अँथनी मेरी क्लॅरेट ह्यांच्या जीवनातील ही घटना. धर्मगुरू असताना ते गावामध्ये व्हिजिटला जायचे आणि व्हिजिटला गेले असताना एका कुटुंबामध्ये त्यांना 3 माणसं आढळली, आई, वडील आणि मुलगी. आणि त्या कुटुंबाशी बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थाने कुटुंबामध्ये 4 माणसं होती, परंतु एक मुलगी मरण पावलेली. आता ही दुसरी मुलगी जी होती 18, 19, 20 वर्षाची, ती मुलगी आईवडिलांना सांगत होती की मला सिस्टर व्हायला जायचं आहे. आणि आईवडील सांगत आहेत, तू जर सिस्टर होण्यासाठी गेली तर आमचं काय होणार. आणि अशा प्रकारचा तिढा त्या कुटुंबामध्ये निर्माण झालेला होता. अशा पार्श्वभूमीवरती फादर अँथनी मेरी क्लॅरेट त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी चर्चेमध्ये हे सर्व ऐकल्यानंतर त्यांना सांगितलं, परमेश्वरावरती विश्वास ठेवा, परमेश्वर तुमची काळजी घेईल. जर परमेश्वराने तुम्हाला एखादा पुत्र दिला तर तुम्ही ह्या मुलीला सिस्टर होण्यासाठी पाठवणार का. आणि ते पती पत्नी एकमेकांकडे बघू लागले. 40-45 वर्ष वय आहे, ह्या वयामध्ये कुठे आपल्याला पुत्र होणार. तरी देखील त्यांनी सांगितलं, जर बाळाची चाहूल लागली तर आम्ही तात्काळ आमच्या मुलीला सिस्टर होण्यासाठी पाठवू. धर्मगुरू निघून गेले. त्यांनी प्रार्थना सुरू केली. मध्यस्थीची प्रार्थना आणि उपवास अशा जोरावरती लवकरच ते संपूर्ण कुटुंब धर्मगुरूंना भेटायला आलं आणि त्यांनी सांगितलं, बाळाची चाहूल लागलेली आहे, आम्ही आमच्या मुलीला सिस्टर होण्यासाठी पाठवत आहोत. संत अँथनी मेरी क्लॅरेट ह्यांच्या जीवनामध्ये असे बरेच चमत्कार घडलेले आहेत, परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की नुसतं चमत्कारावरती पाहून विश्वास ठेवू नका. पहिला विश्वास ठेवा, म्हणजे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडू शकणार आहेत. ह्या दिवसामध्ये आपल्या पॅरिशमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन ह्या विषयावरती चिंतन करत आहोत. आणि ह्याचाच एक विषय म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांच्या जीवनामध्ये दुःख पाहिलं, ते दुःख दूर करण्यासाठी त्याने असंख्य असे चमत्कार केले. ते सर्व चमत्कार 5 भागामध्ये विभागले जातात. की निसर्गाशी संबंधित असलेले चमत्कार, वादळ वारे सुटलेले आहेत, प्रेषितांचा जीव धोक्यात आहे, येशू वादळ शांत करतो. किंवा वादळ वारे सुटलेले आहेत, प्रेषित हैराण झालेले आहेत, येशू पाण्यावरून चालतो. अशा प्रकारे निसर्गाशी संबंधित असलेले चमत्कार कशासाठी केलेले आहेत, माणसाचं जीवन सुखी करण्यासाठी. आजाराशी संबंधित असलेले चमत्कार, पेत्राची सासू तापाने पडलेली, कोणीतरी कुष्ठरोगी होता, कोणीतरी पक्षाघाती होता, कोणीतरी स्त्री रक्तस्रावी होती, अशा प्रकारचे आजार दूर करून येशूने त्यांच्या दुःखावरती फुंकर मारलेली आहे. किंवा मानवी अपंगत्वाशी संबंधित असलेले चमत्कार, कोणीतरी आंधळा आहे, बहिरा आहे, मुका आहे, लंगडा आहे, अशा सगळ्या लोकांना येशूने नवीन जीवन दिलं आणि त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भूतग्रस्तांशी संबंधित असलेले चमत्कार, सैतान म्हणा, दुष्ट शक्ती म्हणा, अशुद्ध आत्मा म्हणा, अशा प्रकारे वेगवेगळी शक्ती माणसाला छळत असते, अशा शक्तींपासून सुद्धा माणसाला मुक्त करण्यासाठी येशूने अशा प्रकारचे चमत्कार केलेले आहेत. आणि 5व्या प्रकारचे चमत्कार, मरणाशी संबंधित असलेले चमत्कार, मग तो लाजरस असो, याईराची कन्या असो, नाईनच्या विधवेचा मुलगा असो, अशा सर्वांना मरणातून उठवून येशूने त्यांच्या दुःखावरती फुंकर मारलेली आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याही दुःखावरती फुंकर घालू इच्छितो. मात्र एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट आहे विश्वास. संत जोसेफ मरियेचा पती हा सोहळा आज आपण साजरा करत आहोत. सोहळा म्हटल्यानंतर त्यामध्ये 2 वाचनं असतात, परमहिशाला असतं आणि आत्ता प्रवचनानंतर श्रद्धा प्रकटन असणार आहे. एवढा मोठा सण आज आपण साजरा करत आहोत, कारण संत जोसेफाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात सहभाग घेतला. सर्वप्रथम त्याने मरियेचा स्वीकार केला. हे त्याच्या संपूर्ण प्रवासाच्या सुरुवातीलाच त्याने दाखवलेलं श्रद्धेचं मोठं प्रतीक आहे. त्याही नंतर बाळाच्या जन्माच्या वेळेला त्याला खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. बाळाला घेऊन इजिप्त देशामध्ये त्याला पळून जावं लागलं. बाळ हरवलं तेव्हा त्याच्या छातीमध्ये धडकी भरली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये संत योसेफसुद्धा सहभागी झालेला आहे. संत योसेफ
सुखी मरणाचा आश्रयदाता मानला जातो. त्याद्वारे जणू काही माणसाच्या जीवनातील शेवटच्या क्षणी सुद्धा संत जोसेफ आपली सोबत करत असतो. त्याच्या मध्यस्थीने, पवित्र मरीच्या नित्यसहायक मातेच्या मध्यस्थीने आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या सामर्थ्याने आपल्या जीवनातील सगळी दुःखे हलकी व्हावत आणि विशेष करून जे खूप दुःखामध्ये आहेत, अकस्मात मृत्यू काही कुटुंबात झालेले आहेत, काही कुटुंबामध्ये मोठ्या अडीअडचणी आहेत, अशा सगळ्यांच्या दुःखावरती प्रभू परमेश्वराने फुंकर घालावी म्हणून श्रद्धेने त्याच्याकडे प्रार्थना करूया. कारण चमत्कार हा विश्वासाचा पाया नसून विश्वास हा चमत्कारांचा पाया आहे.